नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण नवोदय प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरला असेल असं अपेक्षित धरतो. जर भरला नसेल तर ह्या गोष्टी आणि हे नोटिफिकेशन पहा. हे नोटिफिकेशन मात्र नीट वाचा. मी याच्या अगोदर सांगितलं होतं पहा तुम्हाला. जे नवोदय विद्यालय समिती आहे हे एक परीक्षा कंडक्ट करते. त्या परीक्षेची डेडलाईन आपली 29 जुलै 2025 आहे. त्याच्या आतमध्ये तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म कंप्लीट झालेला आहे असं मी गृहीत धरलं होतं. पण तुम्हाला एक रिमाइंड कॉल म्हणून मी हा व्हिडिओ अपलोड करतो आहे. तर आपण सर्व माहिती याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर व्हिडिओ डिटेल्स मध्ये पाहिजे आणि फॉर्म भरायचा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अर्ध्या तासामध्ये तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्मला कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, फोटो, सिग्नेचर, कोणते कास्ट सर्टिफिकेट वगैरे त्या सर्व गोष्टी मी तिथं सांगितलेल्या आहे. जर फॉर्म भरलेला नसेल तर फॉर्म लगेच भरून घ्यायचा आहे. ही आपली लास्ट डेट चालू आहे. ही लास्ट डेट आहे 29 जुलै 2025. याच्यानंतर कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. पहा, नवोदय विद्यालय समिती हे परीक्षा कंडक्ट करते. ऑटोनॉमस बॉडी आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंतर्गत. ती काय करते तर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षा कंडक्ट करण्यासाठी तुमच्याकडून ऑनलाईन स्वरूपात ऍप्लिकेशन फॉर्म भरून घेते. तर ह्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये ही जी परीक्षा कंडक्ट होणार आहे 6वी मध्ये, आता जर तुम्ही 5वीचे विद्यार्थी असाल तर 6वीला तुम्हाला केंद्रीय विद्यालयामध्ये प्रवेश भेटणार आहे, म्हणजेच नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश भेटणार आहे. त्याच्यासाठी जी एंट्रन्स एक्झाम कंडक्ट केली जाते त्याच्यासाठी एक्झामिनेशनची ही ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची काय आहे लास्ट डेट आहे 29 जुलै 2025. आता त्याच्यामध्ये काय आहे पहा की तुम्हाला ह्या वेबसाईट वरती पहा की जो विद्यार्थी आहे कॅन्डिडेट्स कॉर्नर म्हणले पहा. या कॅन्डिडेट्स कॉर्नर मध्ये आहे पहा फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास 6 JNVST 2026-27 साठी तुम्ही रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांनी करायचं आहे. पहा, क्लिक हिअर टू प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म. तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म प्रिंट करून घेण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करायचं आहे. क्लिक हिअर टू फाइंड युअर रजिस्ट्रेशन नंबर. तुम्हाला जर रजिस्ट्रेशन नंबर मिळत नसेल तर काय करायचं आहे तुम्ही पहा. आता हा जो फॉर्म आहे फॉर्म क्लिक केला की तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकली काय होणार आहे तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन काय होणार आहे की तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म काय होणार आहे मिळणार आहे. त्याच्यानंतर काय आहे तुमचं आता प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म पाहिलं आपण. त्याच्यानंतर काय आहे क्लिक हिअर फाइंड युअर रजिस्ट्रेशन नंबर. जर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळत नसेल तर काय करायचं आहे तुम्ही पहा. जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळत नसेल तर कॅन्डिडेटचं नेम, फादरचं नेम पहा, मदरचं नेम आणि डेट ऑफ बर्थ टाकायची आहे पहा. त्याच्यानंतर काय होणार आहे की तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो भेटणार आहे. आता पहा, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन बुकलेट म्हणजे क्वेश्चन पेपरचं स्वरूप कसं होतं ते तुम्हाला इथून तुम्ही काय करू शकता की PDF स्वरूपात तुम्हाला क्वेश्चन पेपर डाउनलोड करता येईल. मग त्याच्यामध्ये क्वेश्चन्स कसे होते, टफनेस किती होता, काठिण्य पातळी क्वेश्चनची कशी होती ते इथून तुम्हाला पाहता येईल. पहा, ब्लॉक डिटेल्स ऑफ आंध्र हे काय आपल्यासाठी महत्वाचं नाही. हे पण UTचं काही महत्वाचं नाही आणि तेलंगणाचं काही आपल्याला घेणं देणं नाही. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपण महाराष्ट्राविषयी काय दुसरं दिलंय का नाही. तर हे जे होतं ते विद्यार्थ्यासाठी इन्फॉर्मेशन आहे. आता ऍडमिन कॉर्नर मध्ये काय HQचं लॉग इन असेल, RO असेल किंवा प्रिन्सिपल लॉग इन आहे ते लॉग इन काही आपल्याला संबंध नाहीये. तिथं आपण विद्यार्थी असाल तर इथं तुमचं लॉग इन आहे. शाळेमधून फॉर्म भरत असाल तर इथं तुमचा संबंध येणार आहे. तर परत एकदा लास्ट जाता जाता तुम्हाला सांगतो ना, ही डेट आणि जास्तीत जास्त फॉर्म भरायचे. एका केंद्रीय विद्यालयात CBSE बोर्ड अंतर्गत जर शिक्षण घ्यायचं असेल तर ही डेट आणि ही फॉर्म भरण्याची सुवर्ण संधी सोडू नका. आता मी जी माहिती सांगितली तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म विषयी ते समजले असेल. लवकर ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि ह्या परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर आपलं प्रशाला नावाचं ऍप्लिकेशन आहे. प्ले स्टोअरवर जायचं, प्रशाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. तिथं नवोदयची एक स्पेशल बॅच आपण सुरुवात केलेली आहे. त्या बॅचमध्ये व्हिडिओ लेक्चर्स असणार आहे आणि 50+ टेस्ट सिरीज असणार आहे. त्या टेस्ट सिरीजचं पण एक्सप्लेनेशन आपण देणार आहोत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये. तर काय करायचं, त्या ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, सबस्क्राईब करायचं. हा कोर्स फक्त 998 रुपयामध्ये ऑफर प्राइस मध्ये सध्या चालू आहे. कुपन कोड कोणता वापरायचा, विजेता 60 नावाचा कुपन कोड आपण तिथे दिलेला आहे. प्राइसची फी जास्त आहे पण विजेता 60 जर कुपन कोड वापरला तर तुम्हाला ती बॅच किंवा तो कोर्स फक्त 998 रुपयामध्ये मिळणार आहे. तर आपण काय करायचं, खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऍप्लिकेशनची लिंक आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचं, रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं, कोर्स परचेस करायचा आणि पुढच्या वर्षी
इथं गेल्यानंतर मला आपल्या अकॅडमीच्या नंबरवरती कॉल करून सांगायचं, सर तुमचा कोर्स पाहून आम्ही नवोदय विद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलं. तर पहा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांनी फॉर्म भरले नसतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा. थँक्यू.